पेमेंट मिळतं अर्ध्या 15-15, पण बारीक सारीक शेतकरी आम्ही 5 लिटर 10 लिटर दूध घालतो, त्यांना आमका 4-4 महिने पेमेंट मिळणं नाही. ती जरा हे करा. गव्हर्नमेंट सांगतं तुम्ही गाई घ्या, धंदो करा, एवढी सबसिडी देतो तेवढी सबसिडी देतो म्हणून, पण हे खाली काय जातं ते गव्हर्नमेंटचं लक्षच नाही. तामोसे वाठारांत सुमार 20 डेअरी फार्मसांक 4-4 म्हयने दुधाचो पगार आनी बोनस मेळना म्हूण तांची कागाळ. सोसायटी कडल्यान वेळच्या वेळार पयशे मेळचे म्हूण संबंधीत मंत्र्यान हाची दखल घेवची अशी मागणी शेतकार करतात. आमकां न्याय जाय होच तांचो सूर असून आमचो पेमेंट वेळच्या वेळार दिवचो म्हूण ते मागतात. आम्ही या डेअरीचे सभासद आसा. 15 वर्सांनी फाटले आम्ही दूध घालता. ओके. लॉकडाऊन आफ्टर लॉकडाऊन 2019-20 बँकेचो हिशोब जावंक ना. हेचो आमच्या डेअरीचो हिशोब क्लियर ना असा, सारखो ना. आम्ही रजिस्टराक कंप्लेंट केला, आम्ही हेंकाय सांगले, परत परत विचारीत असता. मात अजून मेरेन आमकां तेचेर रिप्लाय म्हणून कितेंच मेळना. आमकां तेंच्यांनी आमची हर्षदा पाटील यांच्यानी त्यांच्याकडे 2019 बी हे मागलेले ऑडिट. RTI मागान त्यांच्यानी घेतले, ते ऑडिट घेतलेले आहा त्यांच्या कडल्यान. मग तेचेर असे खंयचेच हे ना की क्लियर ना, बिला बी कांयच क्लियर ना, फक्त त्यांच्यानी बरोवन दिलेली आमकां. आम्ही सभासद दूध घालता, फाटल्या 2-3 महिने आले प्रत्येक शेतकऱ्याक कोणाकच पैसे मेळांक ना. कारण कितें सांगतात पैसे मेळना जाले? कारण अशें कितें दितात म्हणटा ते, कितें विचारले तुमचे पेमेंट घालतलो आम्ही, येवंक ना आनी कितें अशेंच सांगता. तुम्ही मगे ते मेन सोसायटीक बी कळयले, दूध डेअरीक कळयले तुम्ही? तो म्हणटा आम्ही फक्त डेअरी आम्ही पेमेंट टायमार घालता, तुमचे जे दूध पावता त्याचो पेमेंट बी तुमचो टायमार घालता. तो फक्त हांगा चेकिंग येता, दुधाची क्वालिटी चेकिंग म्हणून तो येता. त्यांच्याकडे आम्ही कंप्लेंट केली, ते आमकां सांगले आम्ही तुमच्या सगळ्या हेंका डेअरीकच सांगणार तुमच्या दुधात पाणी असता म्हणून, पाणी घालून पाठयता म्हणून तुमचे. म्हणून ते आले, पण तांकां सांगले तुम्ही कितें विचार करा. तुम्ही तिने आमकां सांगले तुम्ही कमिटी जमाया आणि तुम्ही मागीर विचार करा. पण हांगा कमिटीत कोण जमना. आम्ही म्हणून कितें करपाचें, आम्ही कमिटीतले कोण नाही, कमिटीतले मेंबर एकूय ना हांगा. आणि कमिटीतल्याच मेंबरांच्या पेंडीचे उदार पैसे असतात ते दिवंक बयना. कमिटीचे लोकांनी जास्त पेंड नेलेली असा त्यांच्याकडनं, आणि त्यांचे हिशोब त्यांचे सेक्रेटरीने काय ठेवक नाही, ते देतात म्हणून सांगतात पेंड, पण पेंडीचा हिशोब काही नसा. 4-4 लाखाची पेंड बाहेर असं. आता जे घेणारे असं सभासद ते सांगतात की आपण पेंड नेऊकच नाही असं घ्यायच्याकडनं असं पूर्ण सांगतात. आणि ज्या आमच्या डेअरीत आज 100-150 लिटर दुधाचा पुरवठा करता त्याका पेमेंट टाइम मिळता, कारण त्याचं बिझनेस वेल सेटल असा. आणि ते अवॉर्ड तानावडे आणि प्रमोद सावंतनी दिल्लो असा. चांगली गोष्ट असा, त्याबद्दल आमचं काही ना. पण 100 लिटर दूध घालणाऱ्या डेली पेमेंट मिळतं अर्ध्या 15-15, पण बारीक सारीक शेतकरी आम्ही 5 लिटर 10 लिटर दूध घालतो, त्यांना आमका 4-4 महिने पेमेंट मिळणं नाही. ह्याची जरा हे करायची. हरशी पेमेंट केन्ना मेळा? 31 तारीख काय? आमच्या महिन्यातनं 2दा पेमेंट मिळता. एक 7 तारीख पेमेंट मिळता आणि दुसरं एक 22 तारीख पेमेंट. म्हणजे महिन्याक 2दा 15 पेमेंट. पण आता कितले दीस जाले तुमका मेळोंक ना? कितले महिने? माका मार्चाच्या 20 तारखेपासून मी दूध चालू केला आणि त्याने अजून पेमेंट देऊ ना. तू दिसाक कितले दूध घालतालो? दिवसा मी 2-3 लिटर असे घालतात. तरी दिव ना. तुम्ही विचारले चेअरमॅनाक बी विचारले? चेअरमॅन एक्सपायर 10 महिने झाले. आता जी कमिटी असा ती कोणच कमिटीतलं दूध घालपाक म्हणून कोणच फार्मर ना. तसली कमिटी सध्या त्यांची असा चालू असा सध्याच्या स्टेजी. खंय चालू आहे मीटिंग काय ना. तसे न्हू म्हटल्यार ते तीच कमिटी अजून असा. कमिटी बरखास्त करूक ते आता सांगतात आमका कमिटी बरखास्त करा, पण आमका हिशोब कायच देण्यात नाही. आणि कमिटीक आम्ही सांगला तुम्ही बरखास्त झाला तर कमिटी सांगतो तुम्ही कोर्टात जाणार, आमच्याकडून आम्ही पैसे खाल्ले म्हणून कंप्लेंट करा, तुमचं पाय आम्ही चुकवतो म्हणून सांगे. आम्ही कोर्टात खंय जाऊचे आता का आमचो धंदो सांभाळतो. आणि बारीक सारीक आणि गव्हर्नमेंट सांगतात तुम्ही गाई घ्या, धंदो करा, एवढी सबसिडी देतो तेवढी सबसिडी देतो म्हणून, पण हे खाली काय जातं ते गव्हर्नमेंटचं लक्षच नाही. आम्ही रजिस्टराक लेटर केला, फोंडा डेअरीक आम्ही सांगितलं, पण एकही कोण ऍक्शन घेण्यात नाही याच्यात. मी तोरशाचो रहिवासी. तोरशा डेअरी बंद पडल्या कारणान मी हांगा दूध घालूंक येता तांबोशान. म्हाका पत्रादेवी खूप लांब पडटा आणि हो धंदो माझो बापूय करता, म्हणजे पंढरीनाथ परब आणि माझी आवय सविता पंढरीनाथ परब. आम्ही दोनय दूध घालता, म्हशीचे घालता आणि गाईचे घालता. म्हशीचे ना म्हटले आमचे कसे 10 लिटर दूध जाता सबंद दिसा, तसेच गाईचे 10 लिटर जाता. म्हाका इल्ल्या दिसा हो पैसे दितेत म्हणून सांगता. म्हाका दिसता माझे तरी 4-5 महिन्याचे पैसे पेंडिंग आहात आणि ह्याच्या पयलीं 2-3 वर्सां ते तसेच पेंडिंग आसले. आयज दितय फाल्यां दितय.
आणि मुख्य कारण आमका पेंड ही बाण्याच्यान विक्री धरची पडटा आणि ते पदरी पैसे आमका घालचे पडटात. आमचे सरकाराकडे एकच मागणी की आमचे रेग्युलर पैसे मेळपाचे आणि हेंच्यांनी आमचे रेग्युलर 15 हिशोब करपाचो. म्हाका आता 6 वर्सां दूध घातलं, म्हाका अजून काय हे डेअरीन सभासद करून घेवंक ना. बघूंक गेल्यार कायदो सांगता की एका म्हयन्याक अमके लिटर जाल्या उपरांत डेअरीन सभासद करून घेवंक जायो, ती काय अजून करून घेवंक ना. त्याच्या खातीर आम्ही विचारले सुद्धा, ऍप्लिकेशन सुद्धा दिले, पण अजून काय ना. पण माझे पैसे पेंडिंग. माझे आता जवळजवळ 83 साला तरी म्हणजे जवळजवळ 42 वर्षातून मी दूध घालतात. 42 वर्षात मी जवळजवळ 15 वर्षापूर्वी याच्यात ह्या काढले माझ्या घरगुती कारणाला लागून काय याच्यामुळे. जेव्हा आम्ही होतो की नाही संस्थेत तेव्हा इतकी आमच्या काळात ही तांबूस हे संपूर्ण ह्याच्या गोव्यात पहिली इल्लेली होती आमची संस्था. आता तुमका दाखवतलं होतं आता उघडा काय तर 2 वेळा 1 नंबर आणि 2 नंबर बक्षीस सुद्धा बक्षीस सुद्धा मिळालं. मिळालं असं. 3 नंबराची बक्षीस आमच्याच घरात मिळाली. रमेश पाटील, हरी पाटील आणि कोणतरी एक. तुम्ही आता कितले झाले तुम्ही दूध घालता आता सध्या? आता एक का सध्या बंद? आता सध्या चालू आहे. दूध चालू चालू असा. असेल. तरी तुमका कितल्या महिन्याचे मिळाना? पेमेंट माझं आता 2 महिन्याचा आणि 2 आता हे महिन्याचा. तिसरे हो चालू तिसरो. हे सगळं आमचे साहित्य- वर्षाच्या 12 महिने दूध चालू असतं म्हशीचे आणि गाईचे. ह्या डेअरीचं वर्षाच्या इतिहास- 12 महिने दूध चालू असतं म्हशीचे आणि गाईचे. आणि ह्या डेअरीचा आणि- इतिहास जर ॲनिमल हजबंडरी विचारलं तर आता ते डिरेक्टर असं योगेश नाईक आणि प्रकाश कोरगावकर ते सांगतले. प्रत्येक वेळी पेमेंटाक हय 15 पेमेंटाक 15 फावटी तरी मागचा पडटा पैसे. आयज दे रे पैसे, आयज दे. जसे काय ह्याच्याकडे आम्ही ऋण आहोत कसे. तर ब्लॅक आणि सेक्रेटरी विचारले हे पैसे तू कधी काढले, किंवा आमच्या अध्यक्षाक विचारले की हे पैसे तुम्ही कधी काढले, तर अध्यक्ष सांगतात तू आपल्या ब्लँक पेपरवर आपली साईन घेता म्हणून सांगता. कोण साईन घेता ब्लँक पेपरार? सेक्रेटरी सांगता की सेक्रेटरी विचारला तुम्ही दोघांनी हे पैसे कशासाठी काढल्यात, कोणाचं पेमेंट काढल्या, तर अध्यक्ष जा म्हणून जा आता हे करता सांगता आपल्या कशात काढले ते पैसे माहित नाही. सेक्रेटरी आपल्या ब्लँक चेकवर आपली सही घेतली. आता कितल्या शेतकऱ्यांक पैसे देऊ ना टोटल? ऑलरेडी एक सामान सोडलं तर त्या काय 15 महिन्याचं पेमेंट मिळतं. जेवढे शेतकरी आहेत टोटल कितले आहात शेतकरी? शेतकरी होते खूप, पण ह्यांच्या असे 70-80 सभासद होते, ऍक्टिव्ह पण- सभासद असले. आता सध्या पण आता 30 एक असत. गायी विकले कारण ह्यांच्या ह्या धंद्याक लागा आणि सरकार योजना बंद करता. बंद करतात ती पण हे योजना. किती योजना बंद करताय सरकार बघणार नाही सरकार. ते काय नाही हो, पण आमका मी पेमेंट जर रेग्युलर मिळालं तर आमचं सगळं संसार तर आमचं त्याच्यावरच आम्ही उदरनिर्वाह असा ना. बरोबर. तुम्ही डेली दूध घालताले? डेली घालतो सकाळी. कितले लिटर घालताले दूध? 3-4 लिटर असता. दिसाक 3-4. आता कितल्या महिन्याचो पगार मिळवंक ना? आमका तरी 20,000 दिवचे असत. 20,000 दिवपाचे. आता कितले महिने झाले दिवपाचे आहात? जानेवारी पासून जातो. जानेवारी पासून एकदा देऊ ना, मागे तुम्ही तसे 2-2 1,000 हा थोडे थोडे देतात. कारण विचारू ना तू किती कम्प्लीट डी नाही का पेमेंट? तर म्हणता आपण येणारच नाही पगार झाल्या म्हणून आम्ही काय करूच म्हणून असं म्हणतात. गोडेरी विचारला की तुम्ही पेमेंट आमचं पाठवणार ना, ते सांगतात 1 तारखेक तुमचं पेमेंट आम्ही तुमच्या लागतात. अकाउंटात पाठवतो. मग ओके बरे.